तर मित्रांनो नमस्कार. विनोदोघातलीही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यानंतर आता समर आणि स्वानंदीचं फायनली लग्न तर झालेलं असतं. आता त्यानंतर त्यांच्या रूमचं डेकोरेशन वगैरे करून ठेवलेलं असतं. त्यानंतर ते दोघे रूममध्ये आल्याच्या नंतर समरला मात्र फक्त स्वानंदीसोबत आदिरासाठीच लग्न करायचं होतं. फक्त आता त्यांच्या नात्यामध्ये प्रेम वगैरे ते नाही, पण त्यांच्या समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये व्यवहार तर नक्कीच ठरणार आहे. आता त्यावेळी समर मात्र त्या बेडवरचं लगेच ते ब्लँकेट काढतो. स्वानंदीच्या अंगावर त्याच्यावरची फुलं वगैरे पडतात आणि तो झोपण्यासाठी जात असतो. तेवढ्या वेळात स्वानंदी म्हणू लागते, समर तुम्ही अजिबात जायचं नाहीये, कारण की ना तुम्ही तुमच्या बेडवर झोपा, मी सोफ्यावर झोपते. समर मात्र ऐकतच नसतो. म्हणू लागतो, तुम्ही बेडवर झोपा, मी तिकडे सोफ्यावर झोपायला जातो. पण त्यावेळी स्वानंदी म्हणू लागते, अहो तुम्ही त्याच्यावर मावणार आहेत का? त्यानंतर समरला तर एवढा राग येतो, तो खूपच चिडतो आणि म्हणू लागतो, काय म्हणताय तुम्ही, मी मावणार नाहीये त्याच्यावरती. त्यानंतर स्वानंदी म्हणते, नाही मला तसं नाही म्हणायचं, पण मी ना ॲडजस्ट करून घेईल. मग त्यानंतर समर तर खूपच चिडतो आणि मग त्याला लग्नाच्या दिवशी जे काही घडलेलं असतं ते सगळं आठवू लागतो आणि तो म्हणू लागतो, ॲडजस्टमेंटच्या गप्पा तुम्ही करू नका, कारण की तुमच्या आईने लग्नामध्ये जो काही गोंधळ घातलाय ना, तरीही मी बावल्यावर चढलो आहे आणि मी इतकी मोठी ॲडजस्टमेंट करूनही तुम्ही मला म्हणतात की मी ॲडजस्ट करून घेईन, तुम्ही बेडवर झोपा, तुम्हाला म्हणू तरी कसं वाटतं? आणि मी जातो मी बाहेर झोपायला. पण त्यावेळी मग स्वानंदी म्हणते, तुम्ही अजिबात रूमच्या बाहेर जायचं नाही. रूमच्या बाहेर आपलं नातं वेगळं असेल आणि ह्या रूमच्या आतमध्ये आपलं नातं वेगळंच असेल. मग त्यानंतर समर मात्र त्यानंतर स्वानंदीला म्हणू लागतो, हो आपलं नातं बाहेर तर वेगळंच असेल, आतमध्येही वेगळंच असेल, पण मला ना जोपर्यंत माझ्या आदिरा आणि रोहनचा संसार सुखाचा होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला असा हा व्यवहार करत राहावंच लागेल, कारण की एवढीच माझी इच्छा आहे. त्यानंतर समर स्वानंदीला हे सगळं बोलल्याच्या नंतर स्वानंदीला मात्र खूप वेगळंच वाटतं, तरीही ती म्हणू लागते, हो माझी हीच इच्छा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ना स्वानंदीनं जेव्हा ते 7 फेरे घेतले असते तेव्हा तिनं सप्तपदी करायची वेळेस तिनं मात्र डायरेक्टली समरला तिचा नवराच मानलेला असतं. पण समरच्या डोक्यामध्ये दुसरंच काय असतं, कारण की स्वानंदीच्या आईने लग्नाच्या दिवशी खूप मोठा गोंधळ घातला होता, कारण की त्यांच्या ज्या खानदानी बांगड्या असतात त्या त्यांनी विकल्या असतात आणि त्यांनी पैसे आणलेले असते, पण पैसेही मात्र स्वानंदीच्या बहिणीनं कुणाला तरी दिलेले असते. पण लग्नाच्या दिवशी हा सगळा उल्लंघन झालेला असतो. त्यामुळे समर तर खूपच चिडलेला असतो. पण आदिराला मात्र रोहनसोबत लग्न करायचं होतं, म्हणून समरला स्वानंदीसोबत परत एकदा लग्न करावंच लागलं. नाहीतर आदिराने तर रोहनसोबत लग्न करायला नकार दिला असता तर कदाचित यांचं लग्नही झालंच नसतं आणि आपल्याला मालिका वेगळीच बघायला मिळाली असती. तर चला मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण नक्कीच काहीतरी जबरदस्त ट्विस्ट बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सो बाय.